सगळ्यांना वाटतं वटसावित्रीची पूजा म्हणजे वडाच्या झाडाभोवती पेर धरून पूजा करणं. पण आमची वटसावित्री तिच्यासाठी तर वडाचं झाड शोधायला सत्यवानाला थेट अमेरिकेच्या रस्त्यावर फिरावं लागतं. आणि शोधून शोधून शेवटी सापडतं काय? तर एक छोटंसं रोपटं. सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मागितले होते. आणि इकडे योगेशने हे रोप आणून मला सावित्री बनवलं. पण मला त्या रोपाला धागा गुंडाळणं म्हणजे एक मोठं मिशन वाटतं. कारण रोपाला धागा गुंडाळताना योगेशच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे होते, जसं झालं माझ्या प्रत्येक जन्माचं बुकिंग हिनेच केलं. आता दुसरी कोणी सावित्री मला मागूच शकणार नाही. पण खरं सांगू का? पूजा झाडाची असो किंवा छोट्या रोपाची, भावना तर हीच आहे ना. हा माणूस माझ्या प्रत्येक वेडेपणात आणि अशा सणांच्या हट्टात पूर्ण ताकदीने पाठीशी उभा असतो. यमराज येवोत न येवोत, पण योगेश मात्र माझ्या डोक्यावरचे टेन्शन नक्कीच पळवून नेतो. तर अशी आहे आमची अमेरिकन वटसावित्री. तुम्हाला आमची ही मजेशीर पूजा आवडली असेल तर निहारिका whimsical वर्ल्ड या YouTube चॅनलवर जाऊन आमचा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट्समध्ये सांगा तुमच्या घरातील वटसावित्रीची पूजा कशी होती.